शुक्रवार 2 फेब्रुवारी 2024 उल्हासनगरच्या हिल स्टेशन पोलीस ठाण्यात रात्रीची वेळ। याच पोलीस स्टेशनमध्ये एका आमदारानं एका माजी नगरसेवकावर थेट गोळीबार केला। या गोळीबारात हा माजी नगरसेवक गंभीर जखमी झालाय। या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। गोळीबार करणारा हा आमदार म्हणजेच भाजपचे गणपत गायकवाड, तर ज्यांनी गोळ्या खाल्ल्यात ते आहेत शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड। हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। गणपत गायकवाड कल्याण पूर्व मतदारसंघात गेले सलग 3 टर्म निवडून आलेले आमदार। याच गणपत गायकवाडांचा कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाडांशी एका जागेवरून वाद सुरू होता। ही जागा आहे अंबरनाथ तालुक्यातल्या द्वारली भागातली। हाच वाद मिटवण्यासाठी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड शुक्रवारी रात्री पोहोचले। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच ही चर्चा सुरू होती। महेश गायकवाडांसोबत त्यांचा सहकारी राहुल पाटील आणि अन्य काही मंडळी होती। पण या चर्चेदरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि आमदार गणपत गायकवाड यांनी थेट महेशवर गोळीबार केला। एक एक करत सलग 6 राऊंड त्यांनी फायर केले। महेश गायकवाडांच्या सोबत असलेले अचानक झालेल्या त्या हल्ल्यानं घाबरून केबिन बाहेर पडले। पण महेश गायकवाडला बाहेर पडणं जमलं नाही आणि तो गणपत गायकवाडांच्या निशाण्यावर आला। गोळीबार होताच पोलीस केबिनमध्ये शिरले, पण तोपर्यंत उशीर झाला होता। या घटनेनंतर महेश गायकवाडला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली। पण या सगळ्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांमधला हा वाद फार पूर्वीपासूनचा आहे। याआधी हे दोघं अनेकदा हमरीतुमरीवर आले होते, पण पोलिसांच्या हस्तक्षेपानं अनेकदा वाद मिटला। पण आता पुन्हा एकदा उफाळलेला तोच वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या महेशवर आमदार गणपत गायकवाडनी थेट गोळीबारच केला। आता या सगळ्या प्रकरणानंतर एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे लोकप्रतिनिधीच कायदा हातात घ्यायला लागले आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत असतील तर मग मतदारांनी जायचं कुठे? असे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवणार? जे कायद्याच्या रक्षणाची शपथ घेतात तेच कायदा तुडवतायत। या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।